गाव माझा आणि मी गावाचा असे समजून गावातील सर्व गावकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेला माणूस म्हणजे दत्तात्रय खोटे. आडनाव खोटे असले तरी कुणासाठीही त्यांच्या मनामध्ये कधीच खोट आलेले नाही. मागील पंचवार्षिकमध्ये त्यांच्या सौभाग्यवती गावच्या सरपंच होत्या, तर या पंचवार्षिकमध्ये सध्या ते स्वतः सरपंच आहेत. बांधकाम मिस्त्री असणारे हे दत्तात्रय खोटे आबा गावच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. गावातील सर्वांना ते आपलेच वाटतात. त्यांनी गावातील शाळा, रस्ते याबरोबरच इतर आवश्यक कामे प्राधान्याने केलेली आहेत. गावामध्ये मंदिरं बांधलेली आहेत. आष्टी तालुक्यामधील सांगवी पाटण हे गाव यामुळे राज्याच्या नकाशावर चर्चेत आलेलं आहे. या कामाबद्दल त्यांचा आदर्श सरपंच म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गौरव देखील झालेला आहे. जिथे कमी तिथे आम्ही म्हणून हे सरपंच लोकांच्या मदतीला धावतात. म्हणून त्यांची लोकप्रियता तुसभरही कमी झालेली नाही. आणि म्हणूनच अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा. न्यूज वन महाराष्ट्र. कुठल्याही क्षेत्रामध्ये बांधणी महत्त्वाची असते आणि बांधणी जमली की या ठिकाणी मांडणी सहज होते. अगदी पहिल्यापासून या ठिकाणी बांधकाम क्षेत्रामध्ये ज्याला घरं बांधता येतात, ज्याला घरं उभी करता येतात, ती व्यक्ती नेहमीच या ठिकाणी कुठलंही काम सहज करू शकते. अगदी एक बांधकाम मिस्त्री ते गावचे सरपंच हा प्रवास असलेले दत्तात्रय आबा खोटे सांगवी पाटण या गावचे सरपंच. नुकताच त्यांचा या ठिकाणी राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. निश्चितपणे जेव्हा पुरस्कार मिळतो आणि तो पुरस्कार जर राज्यस्तरीय असेल तर त्याची चर्चा होणारच. ही चर्चा फक्त आता गावापुरती मर्यादित राहील नाही, तर बीड जिल्हा आणि बाहेर सुद्धा चर्चा आहे. कारण आदर्श सरपंच आणि आदर्श गाव या व्याख्या ही शब्द बोलायला फार बरं वाटतं, परंतु जेव्हा गाव खरंच आदर्श करायचा असतो तेव्हा त्या सरपंचाला स्वतःचं आयुष्य विसरून जावं लागतं आणि गावासाठी समर्पित व्हावं लागतं. आणि मला आवर्जून सांगावं वाटतं की गावासाठी, सांगवीसाठी या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य वेचलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. पाहायचं आहे आपल्याला की हे व्यक्तिमत्व कसं आहे. आबा, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया खरं तर तिथूनच की आता नुकताच या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मान झाला आहे. काय सांगाल नेमकं की काय वाटतं नेमकं या पुरस्काराच्या अनुषंगाने, काय भावना आहे? या पुरस्काराच्या मिळण्याची कारण असं आहे की आमचे संघटनेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी जो मी गावासाठी काही काम केलं, गावात जी सगळं आम्ही गावकऱ्यांनी मिळून जे सगळे कामं केली त्याची त्या संघटनेने दखल घेऊन गावासाठी मला आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर केला. आणि तो सरपंच पुरस्कार जाहीर झाला तो माझा नसून सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने मिळालेला पुरस्कार आहे असं मी म्हणतो. सांगवी पाटण या गावाला आपण आदर्श करत आहात. अनेक प्रश्न होते, ते प्रश्न आपण सोडवले आहेत. आपण बघतो की बऱ्याच गावामध्ये ते प्रश्न होते आहेत, नाही का? प्रश्न काही सुटत नाहीत, पण तुम्ही असे आहात की या ठिकाणी स्वतःच या गावासाठी तुम्ही अगदी त्याग केला आहे. गावासाठी आपला वेळ देता तुम्ही आणि गाव एक चांगल्या प्रगतीपथावर आहे आज. सर, मला विचारावं वाटतं की जसं तुम्ही सांगितलं की हा पुरस्कार मी गावकऱ्यांना समर्पित करतो आणि निश्चितपणे गावकऱ्यांना ही अभिमानाची बाब आहे की आबा आमचे आहेत, नाही का? आबा, एक विचारावं वाटतं की तुम्ही तो बाबा उल्लेख केला की तुम्ही बांधकाम मिस्त्री होतात, तर म्हणजे राजकारणामध्ये येण्या अगोदरचे आबा कसे होते नेमके ते सांग. माझं बांधकाम मिस्त्री होतो मी. बांधकाम मिस्त्री करता करता मी लोकांचे सहज असे जसे काम करायचो, काही गोरगरिबाला मदत करायचो. आणि मदत करता करता लोकांनी मला असं केलं की पुढं जनतेतून सरपंच निवड आली त्या टायमाला लोकांनी आग्रह धरला की आबा तुम्ही सरपंच व्हायला पाहिजे, गावचं काहीतरी चांगलं करता तुम्ही. ह्या हेतूनी मी राजकारणात आलो. खुद की झोली खाली हो तो इंसान औरों का देखता नाही. कारण तुम्ही स्वतःच मिस्त्री होतात, काबाड कष्ट करायचा, तर मग ही सामाजिक कार्य किंवा लोकांना मदत करा ही आवड कशी निर्माण झाली नेमकी?
पहिल्यापासून माझी एक गरीब परिस्थिती होती आणि मला समोरचा माणूस गरीब दिसला की मला वाटायचं की बाबा आपण बी गरीब होतो, याला आपल्याची मदत झाली ती याला तरी काहीतरी माझा फायदा होईल ह्या हेतूने मी दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये आसवं दिसली की तुमचंही मन हळवळायचं नाही. आणि आजही तीच परिस्थिती आहे. माझं तीच. किंवा दुसऱ्याला दुःख राहू नये, दुसऱ्याच्या आपण अडचणीत जावं. सांगवी या गावच्या राजकीय पटलावर कधी आगमन झालं नेमकं? माझं 18-19चं जे इलेक्शन झालं पाठीमागं, त्या टायमाला माझ्या मिसेस ह्या जनतेतून निवडून आल्या, जया दत्तात्रय खोटे. त्याच्यानंतरचा हा प्रवास पाठीमागचे 5 पंचवर्षी आता स्वतः मी काय काय अशी कामं केली की जेणेकरून गावकऱ्यांनी दखल घेतली आणि वारंवार संधी दिली? खरं तर हो, गावात असं वाटलं मला की बाबा आमच्या गावात शाळा नव्हती व्यवस्थित. पहिला प्रश्न शाळेत लक्ष दिलं. शाळेला पहिला स्लॅब लांब पावसाळ्यात तुच गळायचा, तो स्लॅब टाकला. शाळेत बैठक व्यवस्था चांगली केली. शाळेच्या मुलांना प्रोत्साहनपर बक्षिसं वाटप केली. शाळेच्या असं सुशोभीकरण केलं. असे भरपूर काम केले. गावकऱ्यांकडनं आम्हाला मिळालेली माहिती अशी की सांगवीची जी शाळा होती सुरुवातीची ती अगदी मोडकळीस आलेली होती. अगदी संख्या सुद्धा कमी झालेली होती. आज 100 पार केलेली संख्या आहे. 160च्या आसपास पट गेला. मला असं वाटतं की एवढं सोपं नाही खरं तर. 40 वरनं 160 काय म्हणजे यासाठी गुरुजनांनी केलेलं सहकार्य, गावकऱ्यांनी केलेली मदत आणि तुमचं स्वतःचं योगदान ते सांगा. आमच्या इकडं मी सरपंच झाल्याच्या नंतर जे शिक्षक लोक आले हे खूप सुंदर आले आणि मेहनती लोक आहेत. ते विद्यार्थ्यांसाठी भरपूर कष्ट घेऊन शिक्षण देतात. त्यांची खूप मेहनत असते. मला असं वाटतं की बाबा शिलेदार चांगला असेल नाही का, तर या ठिकाणी म्हणजे सेनापती चांगला असेल तर अगदी लोक सुद्धा ऐकतात नाही का. अगदी शाळा बदलावी यासाठी तुम्ही सुरुवात केली. शिक्षकांनी गुरुजनांनी साथ दिली. त्यांनी चांगलं ज्ञानदान केलं आणि गावकऱ्यांनी शाळेवर विश्वास दाखवला. आज एकूण जर शाळेला भेट दिली तर शाळेत काय काय नेमकं? आज शाळेसाठी मी असं केलं की पहिली त्यांची जी बसायची व्यवस्था होती व्यवस्थित नव्हती, ती बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केली. शाळा डिजिटल करून दिली. जे काय त्यांना कधी कधी सहकार्य लागेल. आणि एक असा उपक्रम राबवितो दरवर्षी मी. माझी आई कै मुक्ताबाई दादाराव खोटे यांच्या स्मरणार्थ मी प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही दरवर्षी वाटप करतो. त्या हेतून शाळेत प्रगती होती, मुलांना चांगले संस्कार लागतात. आबा आईच्या नावाने या ठिकाणी बक्षीस देतात नाही का, अगदी आई वडिलांनाही भूषण वाटावं असं काम करतात. अगदी थोडं आणखी मला मागं जावं असं वाटतं की तुमचं जे खोटे कुटुंब आहे या गावातलं एकच घर नाही का? हो, एकच घर. काय सांगाल नेमकं की तुमच्या आई वडिलांनी तुमची जडणघडण कशी केली? कारण काय असतं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गमती. आई वडील चांगले असेल तर मुलांचे विचार चांगले होतात. तर तो तुमच्या आईबद्दल आणि वडिलांबद्दल काय सांगा? आमच्या आईचे विचार खूप सुंदर होते. ते गोरगरिबांना मदत करणं, कोणी भुकेला आला तर त्याला असं उपाशी पोटी न जाऊन देणं, हे आमच्यावर त्यांचे संस्कार होते. त्या हेतूतून आम्ही घडलो की बाबा पुढे बी आपण आईवडिलाचा वारसा घेऊन लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही उल्लेख केला की आता आई तुमच्या नाही का, मुक्त आई. आज आईला कशा प्रकारे मिस करता? कारण आज आई पाहिजे होता खरं नाही पाहिला. मला माझी आई असते तर मला खूप आनंद झाला असता. मी ह्या मोठ्या पदावर आहे याचा. मला असं वाटतं की कौतुक करणारं गाव तर आहेच, पण कौतुक करणारी आणखी एक व्यक्ती म्हणजे आई आणि वडील नाही का. तर आईला हे तुमचे दिवस पाहता आले का? म्हणजे अगदी तुमची भरभराट किंवा तुमचं काम आहे. माझी भरभराट आईला मुळीच पाहता आली नाही पाहता आली. हो, नाही. म्हणजे त्या जोपर्यंत होत्या तोपर्यंत अगदी दुःख आणि कष्ट होतेच नाही. दुःखातच गेले दिवस. आईने आबा काय शिकवण दिली की जेणेकरून तुम्हाला कायमची लक्षात राहिली? हो, काय शिकवण होती आईची? आई शिकवण अशीच की बाबा तुम्ही मोठे व्हा. आमचे मामा बी, माझे मामा आहेत ना, ते बी मिस्त्री काम करत होते. ते म्हणजे मामाचं खूप चांगलं झालंय, त्यांच्या वारसाला राहू, तुझं बी चांगलं होईल असं त्यांनी मला शिकवून दिलं आणि मी ते मामाचे शब्द पाळवले. मला असं वाटतं की मिस्त्री काम करताना कपड्याची इस्त्री माणूस पाहत नाही का. अगदी मळके कपडे असतात, कष्ट असतात. ज्या वेळेला ते दिवस आठवतात जुने, तुम्ही दगडा सुद्धा काम केले तर दगडी काम ते कष्टमय जीवन कसं होतं आपण नेमकं? आणि किती हाताचे सदके जायचे उन्हात काम करून करून. भरपूर काम केलं आम्ही असं की जीवाची पर्वा न करता सकाळी 7ला निघायचो तर रात्री 7-8लाच घरी यायचो. पायी जायचो. मिस्त्री काम फक्त गावापुरतं होतं का बाहेर करायचं? बाहेर जायचो. पण त्या टायमाला काय असे गाडीची व्यवस्था नव्हती. मी सकाळचे उठायचो आणि पाय जायचो. मिस्त्री काम एकटेच करायचं का मग आई वडील मदत करायचं? आई वडील नव्हते ना, मामाच्या आश्रयाने बांधकाम केलं. मामाच्या आश्रयाने? हो, माझे मामा दादारावजी सोनवणे याच्या खाली मी
काम करीत होतो. मामाची कृपा लागली. मामाच्या आशीर्वादानेच हे काम करीत होतो. बरं, मग एक विचार असं वाटतं की जसं तुम्ही सामाजिक जीवनात सक्रिय झालात, तर हो. कधी असं वाटलं होतं का की आपण ज्या गावामध्ये आपलं घर एकच आहे बुवा, किंवा आपण काबाड कष्ट करतोय, आपण सरपंच होतो, असं कधी स्वप्नात पाहिलं होतं का? कधीच नाही. मी माझ्या स्वप्नात हे कधीच पाहिलेलं नव्हतं. मी गावचा सरपंच होईल, मला ह्या गावामध्ये चांगलं घर मिळेल, हे माझ्या कधीच ध्यानात नव्हतं. माझा एकच ध्यास होता की फक्त आपण कुठंतरी चांगलं झालं पाहिजे. म्हणजे सुरुवातीचं आयुष्य असं होतं की कष्ट हे पाचव्याच गोष्टी आपले, नाही हो, का? कष्ट. आम्हाला विचार असं वाटतं की ज्या वेळेला गावची सत्ता आली, पहिल्यांदा तुमच्या सौभाग्य सरपंच झाले, आता हो, तुम्ही आहात, हो. तर नेमका बदल कुठून सुरू केला? पहिली शाळा तुम्ही सांगितली, हो. त्याच्यानंतर मग तुम्ही मला उल्लेख केला की पाण्याचा फार मोठा प्रश्न हो, होता, आम्हाला तर तो प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवला? पाण्याचा प्रश्न होता. त्यासाठी भरपूर आम्ही कष्ट घेऊन योजना मंजूर करून आणली गावासाठी. त्याच्यानंतर रस्ते नव्हते गावामध्ये, रस्ते केले. आमच्या इकडं स्मशानभूमीचा हा प्रश्न पहिल्यापासूनचा होता, तो एक प्रश्न मार्गी लावला. तिकडं काही पाय जायचं असेल तर स्मशानभूमीकडे रस्ता नव्हता, तो रस्ता सुद्धा आम्ही आमच्या सहकार्याने करून घेतला सगळ्यांच्या ग्रामपंचायतच्या वतीने. म्हणजे पाणी प्रश्न मिटला नाही का आता? हो. तर पाणी प्रश्न मिटवण्यासाठी मला असं वाटतं की हे वाक्य म्हणजे हा जो प्रोग्रेस आहे तुम्ही केलेला, हो, हो. हा एका वाक्यातला नाहीये. तर त्यासाठी काय नेमकं केलं की जेणेकरून हा प्रश्न कायमचा मिटला पाण्याचा? म्हणजे काय 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 प्रयत्न केले आपण? पाण्याच्या प्रश्नासाठी काय झालं, शासनाने जल जीवन योजना म्हणून ही प्रत्येक गावामध्ये हर घर नळ ही योजना राबवली. ह्या माध्यमातून आम्हाला गावासाठी योजना झाली. त्यासाठी सहकार्य आम्हाला सुरेश धसा अण्णासाहेब, पोलार साहेब यांचे भरपूर सहकार्य झाले आणि ही गावासाठी योजना मंजूर झाली. निश्चितपणे आज पाणी प्रश्न मिटलाय, शाळा सुद्धा चांगली आहे, आणि ज्या गावामध्ये शाळा चांगली असते ते गाव खरंच अगदी प्रगतीपथावर असतं, नाही का? हो. मला आम्हाला विचारावं असं वाटतं की शाळा, पाणी आणि रस्ते याच्या व्यतिरिक्त आणखी काय, कुठली भूमिका असते गावासाठी? आमच्या इथे एक मंदिर होते, 2 महादेव मंदिर होते, बळी मंदिर कोणत्याच गावात नाही इथं आसपास, ते आमच्या गावामध्ये आहे बळीचं मंदिर. हे मंदिर दूर अवस्थेत होती आणि असंच माझा विचार असायचा कायम की बुवा आपल्या गावाला मंदिर चांगले असावा, आपल्या गावात लोकांना काही कार्यक्रम करण्यासाठी एखादा टेज असावा किंवा बसण्यासाठी व्यवस्थित सोय असावा. ह्या हेतूने मी हे काम गावाच्या सर्वांच्या सहकार्याने हाती घेऊन पूर्ण केले. मला असं वाटतं की इच्छा असेल तर मार्ग सापडतो, नाही का? इच्छा जिथे मार्ग. तुमच्या मनामध्ये इच्छा होती की आपल्या गावचं भलं करायचं आहे आणि गावकऱ्यांनी साथ दिली. अगदी मंदिराचं काम असेल किंवा आणखी कुठं धार्मिक काम असेल, अगदी सर्व जाती धर्मातील लोकांना आपण बरोबर घेऊन जातात, नाही का? अगदी या 10 वर्षामध्ये आणखी जी कामं केली, अगदी कुठली आणखी अशी कामं आहेत म्हणजे अगदी गोरगरिबांच्या पगारीची कामं असतील, दवाखान्याची कामं असतील, ते सांगा. गोरगरिबांसाठी पगार करणे किंवा गोरगरिबांना आतापर्यंत काही रमाई घरकुलची योजना मिळत नव्हती मागासवर्गासाठी, ती स्वतः जाऊन मंजूर करून आणून त्यांना घरकुल बनवून देणे. समाजासाठी समाज मंदिर नव्हतं, ते समाज मंदिर बांधवणे. असे भरपूर कामं केले. दवाखान्यात कुणाचं दुखत असेल, कुणाला अडचण असेल, तिथपर्यंत मदत केली, त्यांना जाऊन भेटणे. कोरोना काळामध्ये लोकांना भरपूर लोकांची खाण्याची पंचायत होती, त्यांना किराणा वाटप देणे, आर्थिक मदत देणे. ज्याच्याकडे पैसा नसेल त्याला माझ्याकडे स्वतःचं किराणा दुकान आहे, त्याला किराणा देणे. आता आम्हाला राजकारणाच्या पलीकडे एक प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच वेळेला काय असतं की सरपंच म्हणजे जो निधी आहे तो निधी आणणे आणि खर्च करणे व्यवस्थित नाही हे काम असतं, परंतु गावकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्याबद्दल जे ऐकले की आबा जिथं कमी तिथं आम्ही, म्हणजे कुठेही काही कमी लागलं तर तुम्ही स्वतः तिथं उभे राहता. अगदी द्यायची जी जाणत असते ती फार लोकांकडे नसते खरं तर, नाही का? अगदी शासनाचं आलंय तर खर्च करा, परंतु स्वतःच्या खिशातून खर्च करणारा सरपंच आम्ही पाहिलेला नाही आणि ते आमच्या समोर आहे. तर काय नेमकं अगदी यासाठी मग घरून सपोर्ट मिळतो का मग? हो, माझे घरचे मला ह्या गोष्टीत कोणीही विरोध करीत नाही. अच्छा, चाललं हे माझं स्वतःच आहे, मी स्वतः आणतो, स्वतःच लोकांसाठी मदत करतो. निश्चितपणे फार कौतुकास्पद बाबा आहे. आणि अगदी तुमच्या आई नाही करत आज मुक्ता आई नाही का, परंतु त्यांना जिथून कोणी त्या पाहत असतील ना त्यांना आबा तुमचा अगदी अभिमान वाटत असेल की माझं लेकरू चांगलं करते. आणि निश्चितपणे प्रत्येक आईला हेच वाटतं खरं तर. आबा आणखी या गावाच्या बाबतीत आणखी काय करायचं तुम्हाला नेमकं? भरपूर काम आहेत अजून गावासाठी. रस्ते राहिलेले आहेत, काही वस्ती रस्ते राहिलेले आहेत. हे संपूर्ण कामे आम्ही 5 वर्षात एक प्रामाणिकप्रमाणे आम्ही कामी मार्गी लावू ही सर्वांना. आबा एक विचार असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा नेतृत्व करतो तर 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर काहीतरी विरोधक असतात किंवा काहीतरी मनामध्ये
लोकांनी त्याला नको आता आहे, पण तुमच्या बाबतीत असं झालं नाही खरं तर. काय नेमकं कुठली पॉलिसी नाही, राहते? ह्या इलेक्शनला तर मी लोकांना म्हणलं तर मला नकोच, उभाच नाही राहायचं. अच्छा. पण समाजाने मला भरपूर आग्रह धरला की नाही नाही तुलाच उभा राहावं लागत. वा. 5 वर्ष तू पाठीमागं कामं केले तर काय उपयोग झाला, गावासाठी एवढा जटलास, दुसरा कुणाला द्यायचं नाही, तुलाच राहावं लागणार, तुलाच परत राहिले कामं करावं लागतं. चांगलं काम केल्यामुळे लोकच म्हणत असेल दत्ता तुझी सत्ता राहावी काय नाही. हो. कारण आणि त्यातली त्यात मला जे वयस्कर वृद्ध आई म्हणजे माता मावशी आई अशा लोकांनी खूप आग्रह धरला की तूच पाहिजेस, परत दुसरं कोण नकोय आम्हाला. मला असं वाटतं की तुमची आई नाही परंतु गावांनीच तुम्हाला माझ्या आईची माता वा, वा. माया करणाऱ्या भरपूर माता आहे माता गावामध्ये. आहे तिथे नाही का? वा. निश्चितपणे मला आणखी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की कुठल्याही व्यक्तीला जर गावचं सरपंच व्हायचं असेल तर त्याने कुठले नियम आणि पथ्य पाळले पाहिजेत खरं तर, असं मला वाटतं. सरपंच झाला म्हणजे त्याने प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही आणलं पाहिजे. येस. कोणी आला तो आपलाच गावचा असतो. जर एक सरपंच झाला म्हणजे काय तो कायमचा परमनंट नसतो, त्याला 5 वर्ष गेलं संपलं. पण लोक हे कायम गावातले असतात, त्यासाठी त्यांनी भेदभाव न करता सर्वांशी एकनिष्ठ राहणे त्याचं काम असतं. सरपंचाचं कोणतं काम असो त्याच्यात त्यांनी राजकारण करू नये, वयर मनात ठेवू नये नाही का? हो, कुणावर गाव माझा, मी गावचा हो. आणि या गावासाठी मला संधी भेटली तर मी चांगलं काम हो, करणार हो. आणि चांगलं काम केलं की पुरस्कार सुद्धा मिळतो नाही हो, का? हो. पाहिलं आपण की सांगवी पाटण या गावचं एक कर्तबगार व्यक्तिमत्व, एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आणि गावकऱ्यांनी डोक्यावर घेतलेलं व्यक्तिमत्व. कारण आत्ताचा काळ असा आहे की लोक आता हुशार झालेले आहेत, शिक्षण रुजल्या गेलं आहे, त्यामुळं सहज कोणी कोणाला स्वीकारत नाही. त्यासाठी आपणही प्रामाणिक राहावं लागतं आणि आपण जर प्रामाणिक असाल तर निश्चितपणे लोक आपल्याला स्वीकारतातच. अगदी मागच्या अनेक वर्षापासून सांगवी पाटण या गावासाठी प्रामाणिकपणे काम करणारे, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे असे सन्माननीय दत्तात्रय आबा खोटे, मी तर म्हणेल की खोटे म्हणण्यापेक्षा खरे म्हणूया, कारण खरं काम करतात नाही का? कारण आपल्या कामातून आपण या ठिकाणी आदर्श निर्माण केला पाहिजे आणि हा आदर्शच मग तुम्हाला तुमचं गाव आदर्श बनवतो नाही का? अगदी येणाऱ्या काळामध्ये या गावचं नाव मला असं वाटतं की आता जिल्हा ओळखतोय तर महाराष्ट्राच्या नकाशावर सुद्धा हे गाव येईल आणि जशी अनेक आदर्श गाव आहेत त्या आदर्श गावांच्या यादीमध्ये अगदी टॉप 10 मध्ये हे गाव असेल यात कुठलीच शंका नाहीये. आबा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी आदर्श सरपंच या ठिकाणी आबा दत्तात्रय आबा खोटे यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये, तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. माझं नाव अमोल भोसले, सांगवी पाटण, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आमचे जे सरपंच आबा आहेत ना, ते सरपंच होण्याआधीच त्यांचं काम जे आहे ना सगळं समाज कल्याणासाठी, समाज कार्यासाठी होतं पहिल्यापासून. आणि त्यांचं काम चालू असताना पाहिले लोकांनी पाहिल्यानंतर ते लोक काय म्हणायचे की सर मला तुम्ही खूप चांगलं काम करता, तुम्ही सरपंच लढवा. बरं, मग लोकांची इच्छा होती सरपंच झाले, मग काम खरंच चांगलं केलं की मग? खूप आमच्या गावात ना आबा जोपर्यंत सरपंच झालेत ना तेव्हापासून एवढे काम चांगले तर सरपंच व्हायच्या आधीच काम करीत होते. सरपंच झाले तर खूप काम आले, रस्त्याची काम असो, शाळेचं असो, मंदिराचं असो किंवा ते नाली सफाई असो. आबा स्वतः जाऊन नाली सफाई करीत कधी स्वतः पाण्याने ही धुणे, मंदिर धुणे, कोणाची वाट न पाहता कोणत्या गोष्टीला हजर असतं आबा. आणि मी इथं नसताना, मी पुण्याला असून पण मला सगळ्या गोष्टी गावाची माहिती, कारण मी येतो ना कंटिन्यू, महिन्या येतो. प्रत्येक वेळेस काही ना काही काम चालू असतं. मशानभूमी असो, मंदिराचं काम असून द्या, रस्त्याचं असून द्या, पाण्याचं काम असून द्या, सगळं काम आवाज एकदम. माझं नाव गवारी शहादेव दत्तात्रय. माझा व्यवसाय आहे दूध आणि हे सरपंचाने मला केलेलं आहे. म्हणजे हे व्यवसाय कर, ते व्यवसाय कर, त्यातून मी वर आलेलो आहे. आबाने मला सहकार्य केलेलं आहे आणि मात्र माणसाकडले सहकार्य असतं आबाचं, सरपंचाचं. मंदिर भारी बांधलंय, स्वतः पाणी मारलंय आबाने, सिमेंटच्या गोण्या स्वतः खाली घेतलेल्या मंदिरासाठी. भैरवनाथचं मंदिर आहे, बळीचं मंदिर आहे, आबाने स्वतः पाणी मारलेलं आहे. आणि पारायण चालू असताना स्वतः सकाळ उठून पाणी दर दिवस मारायचं, मला मुलींना रांगोळ काढायला लावायची, मारुतीचं दर्शन घ्यायच्या, मारुतीचं मंदिर झाडायचं, भैरवनाथाचं लय सहकार्य केलेलं गावासाठी.